नमस्कार. IPL 2026 मध्ये मोठा बदल झाला आहे. रोहित शर्मा यांच्या हातातून ऑरेंज कॅप निसटली आहे आणि आता ही कॅप समीर रिझवी यांच्या डोक्यावर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर ही मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर मात केली आणि या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला समीर रिझवी. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. समीर रिझवी यांनी या सामन्यात अतिशय प्रभावी फलंदाजी केली. त्यांनी महत्त्वाच्या क्षणी धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेलं. त्यांच्या या खेळणीमुळे त्यांच्या एकूण धावसंख्येत वाढ झाली आणि ते थेट IPL 2026च्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले. याचवेळी रोहित शर्मा यांना या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही, त्यामुळे त्यांच्या धावसंख्येत वाढ झाली नाही आणि त्याचा थेट परिणाम ऑरेंज कॅपवर झाला. जोपर्यंत ते टॉपवर होते तोपर्यंत ऑरेंज कॅप त्यांच्या नावावर होती, पण या सामन्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. IPL मध्ये ऑरेंज कॅप ही खूप महत्त्वाची मानली जाते, कारण ही कॅप त्या खेळाडूला दिली जाते जो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजासाठी ही एक प्रतिष्ठेची बाब असते आणि याच कारणामुळे ऑरेंज कॅपची शर्यत प्रत्येक सामन्यानंतर अधिकच रोमांचक होत जाते. समीर रिझवी यांची कामगिरी या सीझनमध्ये सातत्यपूर्ण दिसत आहे. ते फक्त धावा करत नाहीत तर योग्य वेळी योग्य पद्धतीने धावा करत आहेत. त्यांची स्ट्राईक रेट चांगली आहे आणि ते संघासाठी मॅच विनिंग इनिंग्स खेळत आहेत. दिल्ली कॅपिटल्ससाठी ही खूप मोठी सकारात्मक गोष्ट आहे, कारण त्यांच्या संघातील एक खेळाडू आता संपूर्ण लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलाय. यामुळे त्यांच्या संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढणार आहे. दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा अजूनही या शर्यतीत आहेत. ते टॉप रन स्कोअर्समध्ये आहेत, पण आता त्यांना पुन्हा ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी पुढील सामन्यांमध्ये मोठी आणि प्रभावी खेळी करावी लागणार आहे. रोहित शर्मा यांचा अनुभव आणि क्षमता लक्षात घेतली तर ते कधीही परत टॉपवर येऊ शकतात. IPL 2026 मध्ये सध्या रन रेस खूपच टाईट झाली आहे. प्रत्येक सामना हा या शर्यतीचा निकाल बदलू शकतो. एका चांगल्या इनिंगनं खेळाडू टॉपवर जाऊ शकतो आणि एका खराब इनिंगनं तो मागेही पडू शकतो. अधिकृत आकडेवारीनुसार सध्या ऑरेंज कॅप समीर रिझवी यांच्या नावावर आहे. IPLच्या अधिकृत लीडर बोर्डवर त्यांना पहिला क्रमांक देण्यात आलाय. या बदलामुळे संपूर्ण स्पर्धेत नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सगळ्यांचे लक्ष पुढील सामन्यांकडे लागले आहे. समीर रिझवी त्यांची ही आघाडी कायम ठेवतात का, की रोहित शर्मा पुन्हा जोरदार कमबॅक करतात, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या सीझनचा ऑरेंज कॅप विजेता कोण ठरणार, समीर रिझवी की रोहित शर्मा? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सखोल क्रिकेट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पुढच्या बातमीत भेटेन. धन्यवाद.